तर बदलापूरमध्ये जे आंदोलन करण्यात आलं त्याच आंदोलनाच्या प्रकरणी आता 1500 लोकांच्या विरोधात 4 एफआयआर नोंदवले गेले। 60 जणांना पोलिसांनी अटक केली। पोलिसांच्या एफआयआर मधील बहुतांश व्यक्ती अनोळखी असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। महत्त्वाची बातमी, बदलापूरच्या आंदोलनाच्या प्रकरणात 1500 लोकांच्या विरोधात 4 एफआयआर नोंदवले गेलेत। 60 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। तर पोलिसांच्या एफआयआर मधील बहुतांश व्यक्ती अनोळखी असल्याची माहिती समोर येते। गुन्हे दाखल झालेच कशासाठी? म्हणजे एखादा कोणतरी महिला सुरक्षेसाठी आंदोलन करत आहे, 3 की 4 वर्षाच्या मुलींवर जेव्हा असे अत्याचार होतात त्याच्या विरुद्ध कोणतरी आंदोलन करतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करता तुम्ही आणि 300 लोकांना आत घेत आहे। हा कुठचा नाही बरं। काल आम्ही तो व्हिडिओ बघितला, जसं त्यांची परेड केली गेली, जणू काही हेच बलात्कार आहेत। आणि आपण हे पाहतोय की ह्या देशामध्ये भाजपने अशी प्रथा एक पाडलेली आहे, बिल्किस बानो जातपात धर्म न बघता महिला होती, तिच्या बलात्कारांचं जे स्वागत करतात, औक्षण करतात, त्यांना प्रचारच विरोधात, त्यांच्याकडून आम्ही काय नाही अपेक्षा करू? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।